सर्वप्रथम रत्नागिरी जिल्हा शरीर संरक्षण संघटनेतर्फे आपले पत्रकार मित्र आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल प्रथम सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला मी सुरुवात करतो आहे. नामदार डॉक्टर उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांची नामदार श्री उदयजी सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा शरीर संरक्षण संघटना यांच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये नॅशनल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन 2026 अशी भव्य 72वी राष्ट्रीय शरीर संरक्षण स्पर्धा रत्नागिरीमध्ये खातू नाट्य मंदिर रत्नागिरी येथे होणार आहे. ही उंची गटाची स्पर्धा आहे. आमची 72वी 72 राष्ट्रीय शरीर संरक्षण स्पर्धा आहे. या स्पर्धेचं आयोजन करताना IFBF म्हणजेच राष्ट्रीय स्वास्थ्य एवं शरीर संरक्षण संघटना महासंघ यांच्या वतीने यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य हौशी शरीर संरक्षण संघटना यांच्या मान्यतेने आणि त्या स्पर्धेचे आयोजक म्हणून रत्नागिरी जिल्हा शरीर संरक्षण संघटना असणार आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धा घेताना आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आम्हाला नेहमी आमच्या पाठीवर ज्यांचा हात आहे असे नामदारजी उदयजी सामंत साहेब यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि रत्नागिरीमध्ये अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आपण करायची असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि जी तयारी करायची लागेल ती तयारी तुम्ही करा, त्यासाठी लागणारा सर्व पाठिंबा आम्ही देऊ असंही त्यांनी आश्वासन दिलं. त्याप्रमाणे रत्नागिरीत येणारे जे बॉडी बिल्डर्स असतील, स्पर्धक असतील, त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था अतिशय चांगली झाली पाहिजे. रत्नागिरीमधील येणारा स्पर्धक अतिशय आनंदी आणि रत्नागिरीचं नाव काढतच तो पुढे जायला पाहिजे असंही आम्हाला साहेबांनी सांगितलं. त्याप्रमाणे अतिशय भव्य दिव्य अशी आपण ही स्पर्धा घेतो आहे. रत्नागिरीमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये कुठलंही काम असेल तर सामंत साहेबांचं नाव त्या पलीकडे असतंच. आता रत्नागिरीचं शिवाजी स्टेडियम आपल्यासमोर होतंच आहे. परत जिल्हा क्रीडा संकुल समितीचं भव्य असं दालनी आपल्या थोडक्यात काम चालू आहे. साहेब आजच त्याची पाहणी करायला पण गेलेले आहेत, तेही लवकरच पूर्ण होतील. म्हणजे क्रीडा क्षेत्रात जी जी कामं असतील तिथे सामंत साहेबांचा त्यासाठी पाठिंबा असतो. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला पूर्ण पाठिंबा साहेबांचा असतो. आणि हेल्थ इज वेल्थ म्हणजे तुमचं जर शरीर चांगलं असेल, निरोगी असेल तर त्यासारखी संपत्ती कुठली नाही आहे. म्हणून आजच्या तरुणांना, आजच्या युवकांना त्यातनं ही स्पर्धा घेऊन आम्ही असं आव्हान करतो आहे की तुम्ही मोबाईलपासून लांब राहून आपली शरीर स्वस्थ किंवा आपली शरीर ही संपत्ती आहे ती चांगली करा, निरोगी आपलं शरीर ठेवा. हा एक संदेश आपण आपल्या रत्नागिरीकरांना या स्पर्धेतून देण्यात येणार आहे. रत्नागिरीमध्ये ही जी राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये भारतामधून जम्मू काश्मीर, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा, गुजरात अशा सुमारे 15 राज्यामधून सुमारे 250 स्पर्धक या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्याबरोबर जे पंच असतील, पदाधिकारी असतील, तसे 100 किलोमीटर 350 जणांची सोय या ठिकाणी आणि हे सगळे येणार आहेत. ही स्पर्धा पहिलं बक्षीस भारतश्रीला 25,000 रुपये पहिलं बक्षीस आहे. त्याच्यानंतर भारत उदय याला 20,000 रुपये, भारत किशोर 20,000, भारत कुमार 20,000, भारत श्रीमान 15,000 आणि प्रत्येक गटामधल्या 1 ते 3 नंबरला पहिल्याला 5,000, दुसऱ्याला 3,000 आणि तिसऱ्याला 2,000 असे मिळून 10,000 प्रत्येक गटामध्ये, असे 4 गटाचे 40,000 असे सुमारे 3-1 लाखाच्या पुढे ही रोख बक्षिसाची रक्कम जाते. त्याचबरोबर येणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचा जाण्याचा खर्च द्यावा लागतो, त्यांची राहण्याची सोय लॉजमध्ये करावी लागते, त्याचबरोबर खेळाडूंचीही सोय करावी लागते. या स्पर्धा भारत कुमार, भारतश्री ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या दरवर्षीप्रमाणे 4-5 स्पर्धा होतात. परंतु 1-2 वर्षापासून त्यांनी नवीन स्पर्धा सुरू केल्या की आता जे ह्याचं युग आलेलं आहे, कसलं
कॉम्प्युटरमध्ये किंवा जे ॲडव्हर्टाईज युग आलं आहे त्या युगामध्ये फिजिक्स, क्लासिक फिजिक्स आणि जीन मॉडेल अशा 3 स्पर्धा त्यांनी वाढवल्या आणि त्या स्पर्धा ज्युनियर 25 वर्षाच्या खाली आणि अबाव 25 वर्ष अशा 2 गटामध्ये त्या स्पर्धा घेतात. अशी त्यांना सुमारे 2-2 टायटल त्या प्रत्येक गटात जातात. अशी सुमारे 10 टायटल आपण या ठिकाणी सगळं भारतभर देणार आहोत. त्याचबरोबर त्यांना मानाचा पट्टा देणार आहोत. त्याबरोबर त्यांना मोठ्या ट्रॉफीज देणार आहोत आणि प्रत्येक 1 ते 6 नंबरला की प्रत्येक गटामधील 1 ते 6 नंबरला आपण ट्रॉफी देणार आहोत. त्यांच्या विनर्स जे लोक आहेत 1 ते 3 नंबर आहेत त्या प्रत्येकाला गोल्ड, सिल्वर आणि ब्रांज अशी मेडल्स असोसिएशनमार्फत दिले जाणार आहेत. प्रत्येकाला त्यांचं मेरिट सर्टिफिकेट आहे आणि ज्याने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्या सर्वांना सहभाग सर्टिफिकेट हे असोसिएशनकडून देण्यात येणार आहे. माननीय उदयजी सामंत यांच्या सहकार्याने रत्नागिरीमध्ये पुष्कळ स्पर्धा होतात, राज्यस्तरीय होतात, नॅशनल स्पर्धा होतात. आम्ही ही जेव्हा स्पर्धा ठरवली तेव्हा वीरूला मी म्हटलं, आमचे वीरेंद्र वणजू उपाध्यक्ष आपले कार्याध्यक्ष आहेत, त्यांना म्हटलं अशी एक स्पर्धा आपल्याला एक रत्नागिरीमध्ये घ्यायची आहे, आपण साहेबांना बोलूया का? वीरू म्हणलं मी त्याची सर्व जबाबदारी घेतो आणि वीरेंद्र वणजू यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख हे आमचे कार्याध्यक्ष वीरेंद्र वणजू आहेत. त्याच्यावर आमचे सेक्रेटरी जितेंद्र नाचणकर आहेत. ह्या आमचे आपले संतोषजी कदम आहेत, फैयाजी जाधव आहेत, आमचे मागे शैलेश जाधव आहेत, सर पाटील सर आहेत. या सर्वांच्या आणि मी स्वतः या सर्वांच्या सहकार्याने रत्नागिरीतले आणखीन बॉडी बिल्डिंगचे जे आमचे सदस्य आहेत, चिपळूण असेल, दापोली असेल, ह्या सगळ्यांच्या सहकार्याने परत इतर ज्या क्रीडा संस्था आहेत त्यांच्या मदतीने आणि जे क्रीडाप्रेमी आहेत त्या सगळ्यांच्या मदतीने आणि सर्वात आपल्या सर्वांच्या मदतीने आपण आम्हाला जर प्रसिद्धी दिलात नाही किंवा आम्हाला जर पुढे काढलात नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही. तेव्हा पहिले धन्यवाद किंवा पहिली जी काय मी नाव घेतो ते प्रेसचं नाव घेतो आणि या प्रेस या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही ही स्पर्धा 1 आणि 2 तारखेला 1 मे आणि 2 मेला खातू नाट्य मंदिर इथे घेणार आहेत. सायंकाळी 5 ते 5:30 या दरम्याने त्या स्पर्धेचं उद्घाटन होईल. पहिल्या दिवशी 4 स्पर्धा होतील आणि दुसऱ्या दिवशी 4 स्पर्धा होतील. दुसऱ्या दिवशी सुमारे 9 ते 10 वाजता ह्या सगळ्यांचा बक्षीस समारंभ होणार आहे आणि ह्या सगळ्याला माननीय उदयजी सामंत पालकमंत्री हे यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे.